मी एक माझा आयुष्यातला एक 2 मिनिटात किस्सा सांगतो. मी 11/11/2011 बारामतीत आगमन केलं आणि गुरुदेव क्लासेसच्या नावाने क्लासेस सुरू केले. मी पाटील सर संचालक गुरुदेव क्लासेस. ज्यावेळेस इथं आलो तर बारामतीच्या या प्रगतीवरती दादांनी जी प्रगती केली होती त्याच्या जीवावरती आपण बरंच काय कमवलं. आता दादांना रिटर्न काय द्यायचं हे इतपत मी मोठा नव्हतो. रिटर्न काय द्यायचं तर मी मूळ इंदापूर तालुक्यातला आहे. मी इंदापूर तालुक्यातलं मतदान कट केलं, बारामतीला केलं. आता अश्रू अनावर होत आहेत, पण मी एकदाच मतदान दादांना केलं. दुसरं मतदान करण्याची वेळ माझ्यावरती आली नाही, ती परमेश्वराने मला दिली नाही. पण दादांच्या माध्यमातून आज वहिनी आहेत. फक्त वहिनींना जाता जाता एक सल्ला देईल शिक्षक म्हणून की बारामती जर दादांच्या स्वप्नातली ठेवायची असेल तर तुम्ही खूप मायाळू आहात. फक्त दादागिरी थोडी तरी करावी लागेल. बरोबर. योग्य आहे. थोडंसं डॅशबोर्ड द्यायची का होईल? काहीच अडचण नाही कुठं व्हायला. चांगल्यासाठी कुठं होणं काही चुकीचं नाहीये. दादांसारखा एक दादाच दुसरं कोणी नाही. दादाची जागा कोणी घेऊ शकत नाही.